खरमाले। सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 2539। छापल्याप्रमाणे सभापती महोदय, महाज्योती PhD अधिछात्रवृत्ती योजना 2023च्या विद्यार्थ्यांना शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2024 रोजीचा असताना देखील नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळाली नाही। वारंवार निवेदनं आंदोलनं करण्यात आली, परंतु शासनानं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। शेवटचा पर्याय म्हणून महाज्योती 23च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 3 जुलै 25 रोजी समुद्रात जलसमाधी आंदोलनसुद्धा केलेलं आहे। 2023च्या बार्टी सारथी महाज्योती या तिन्ही संस्थेला एकसमान लाभ देण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय शासन निर्णय निर्गमित असताना त्या विद्यार्थ्यांशी भेदभाव करण्यात आलेला आहे। महाज्योतीच्या 2022मध्ये नोंदणी केलेल्या संशोधकांना 25 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 याला कालावधीतच फक्त 6 महिन्याची शिष्यवृत्ती मिळालेली आहे। माझा प्रश्न असा आहे की बार्टी सारथीच्या धर्तीवरती या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देणार का, आणि या शिष्यवृत्तीसाठी लागणारी महाज्योती कार्यालय नागपूरच्या वतीनं शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे। वारंवार निधीची मागणी करूनही त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। तो निधी केव्हा उपलब्ध करून देणार? सभापती महोदय, या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्येच अतुल सावे मंत्री महोदयांनी उत्तर दिलेले आहे। त्यात त्यांनी हेही सांगितले की जो काही आता फरक द्यायचा आहे ती फरकाची रक्कम जवळपास 126 कोटी रुपये आहे, आणि याची मागणी माननीय अर्थमंत्री साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे। सध्या स्थितीत महाज्योतीकडे ही थकबाकी देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही थकबाकी प्रलंबित आहे। निधी उपलब्ध झाल्यानंतर ही थकबाकी अदा करण्यात येईल। निधी उपलब्ध करण्यासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करत आहेत।